ही डाळ आपली घट्ट आहे, तर आता त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला गरम पाणी ॲड करायचं। गरम पाणी ॲड केल्या नमस्ते, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी किचनमध्ये छान अशी रेसिपी बनवणार आहे। तर आज ती रेसिपी असणार आहे लसुनी दाल पालक। तर आज आहे ना ती रेसिपी कशी बनवायची, त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया। चला, लसुनी दाल पालक बनवण्यासाठी इथे मी ना मुगाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली आहे। अर्धा एक तास भिजत ठेवलेली आहे। भिजलेली डाळ आहे। आता ही मी कुकरमध्ये घालून त्याला शिट्ट्या करून घेणार आहे। 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या ना। कुकरमध्ये डाळ टाकायची। ज्या वाटीत मी डाळ घातली होती त्याच वाटीने पाणी घालणार आहे। याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येईल। लसणीचा फ्लेवर डाळीमध्ये उतरेल। हळद 1 चमचा, दोन चमचे तेल, झाकण लावून घ्यायचं। गॅसवर आहे ना मी कुकर ठेवून दिलेला आहे 2-3 शिट्ट्यासाठी। 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या। आपली आहे ना डाळ पण छान शिजलेली आहे। आता आपण आहे ना दाल पालक कशी करायची ती बघून घेऊया। लसुनी दाल पालक कशी बनवायची ती बघूया। तर गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी। तर कढई तापली की त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे। कढईमध्ये मी तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं। लाल मिरच्या घालायच्या, बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा, बारीक चिरलेल्या मिरच्या, हिरवी मिरची घालायची आणि हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा छान असा परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली पालक ॲड करायची। तर मी याच्यामध्ये आहे ना पालक ॲड करणार आहे। पण छान अशी परतून घ्यायची। पालक आपली छान अशी परतली गेली की आता आपण त्याच्यामध्ये ही डाळ ॲड करून घ्यायची। डाळ आहे ना आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता ही डाळ आपली घट्ट आहे, तर आता त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला गरम पाणी ॲड करायचं। गरम पाणी ॲड केल्याने ना ती आपली डाळ फाटली जात नाही। त्यामुळे आपण आहे ना त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे। तोपर्यंत ही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये मी आहे ना गरम पाणी ॲड करते, जसं आपल्याला पाहिजे पाणी। तर मला ह्याच्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी ॲड केलेलं आहे। एवढी अशी दाटसर ठेवलेली आहे डाळ। आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आपण। चवीनुसार मीठ ॲड करायचं।
आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. छान अशी डाळ मिक्स करून घ्यायची. डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची. वरून ह्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालायचं. छान असं मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. लसूण दाल पालक खाण्यासाठी तयार आहे. लसूण दाल पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित.